मी हनुमंतरावकडे नंदाताईंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या बापदाद्यांनी ठेवलेली जमीन तसं बघितलं तर आमच्या हनुमंतरावांना म्हणजे त्यांचे वडील अनंतराव त्यांना 4-5 भाऊ होते. त्यांना प्रत्येकाला ह्याच्यातली थोडी जमीन मिळाली आणि माझ्या माहितीप्रमाणे 13 गुंठे जमीन हे आमच्या हनुमंतराव आणि त्या परिवाराला मिळाली. त्याच्यातून काळानुरूप आपण जरी शेती वाढी करत असलो तरी आपल्या पुढच्या पिढीच्या करता काही नवीन व्यवसायामध्ये आपण पडलं पाहिजे. कुठल्याही व्यवसाय कुणाची नक्केदारी नाहीये. त्याच्यामुळं आज K9 फॅमिली रेस्टॉरंट मी वर जाऊन त्याचे सूट बघितले. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी हॉल केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये इतर रूम पण चांगल्या केलेल्या आहेत. जेवढं काही चांगल्यातली चांगली सुविधा देता येईल ती देण्याचा प्रयत्न पंचतारांकित एमआयडीसी म्हणून इकडच्या एमआयडीसीला आता जरा बोललं जातं आणि त्याच्यामध्ये रूम पाहिजे होता, फॅमिली सेक्शन पाहिजे होता, बँकेट हॉल पाहिजे होता, कॉन्फरन्स हॉल पाहिजे होता आणि या सगळ्याचा विचार आमच्या हनुमंतरावांनी केला आणि या परिसराच्या वैभवामध्ये भर घालणारी K9 फॅमिली रेस्टॉरंट अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथं उभं केलेलं आहे. त्या K9 या फॅमिली रेस्टॉरंटचं गड परिवाराच्या आमच्या हनुमंतरावकर आणि त्यांच्या सर्व परिवाराचं हे K9 फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आजपासून हे हॉटेल आपला चाकणचा परिसर असेल, गडवस्ती असेल, खराबवाडी असेल, त्या भागातील ज्यांना जेवायचं ज्यांना आपण खवय्या म्हणतो अशांच्या करता ते सेवेमध्ये रुजू होणार आहे. दर्जाचा अंदाज जेवणाचा ठेवण्याचा हनुमंतराव आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचा मानस आहे. हे सगळं करत असताना आपण मला दिलीपरावनी पण सांगितलेलं होतं आणि हनुमंतरावचा पण निरोप होता. मार्केट कमिटीमध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी राजकारण हे एक सामाजिक काम आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आहे. परंतु त्याच्यातनं आपलाही प्रपंच चांगला चालवला पाहिजे. आपल्याही मुलाबाळांचं, आपल्याही पुढच्या पिढीचं आपण त्याच्यातून कल्याण केलं पाहिजे. हाच विचार करून आमच्या गड परिवारांनी हा एक चांगला